दोडामार्ग तालुक्यातील आई माटणे परिसरातील रस्ता चिखलमय झाला आहे। या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते आणि याचा त्रास येथील नागरिकांना तसेच इथे असलेल्या काजू कारखान्यात जाणाऱ्या महिलांना सहन करावा लागतोय। आई माटणे परिसरातील चिरेखाणीवर जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे काजू कारखान्यात जाणाऱ्या महिला कामगारांना रस्ता चालण्यास योग्य रस्ता नसल्याने त्यांनी रास्ता रोको केलाय। चिरेखाणीवर ये जा करणाऱ्या गाड्यांचा मार्ग त्यांनी रोखून धरला आहे। आई व माटणे सीमेजवळ गोव्यातील व्यावसायिकांच्या दगडाच्या खाणी आहेत। आई दोडामार्ग मुख्य रस्त्या जांभापासून चिरेखाणीवर जाणारा कच्चा रस्ता आहे। चिरेखाणीवरील डंपर, ट्रॅक्टर, जेसीबी मशीन यांच्या सततच्या येण्या जाण्याने तो रस्ता खराब झाला आहे। त्या रस्त्यावरूनच काजू कारखान्यात कामासाठी जाणाऱ्या महिलांना जावे लागते। रस्त्यात चिखल आणि खड्डे असल्याने महिलांचे हाल होत आहेत। मेन आमकां फॅक्टरीन वचोंक वाट ना, रस्त्यार आमचे सगळे डोबके पडल्या आणि गाडी हे सायडीन ते सायडीन हलता। हेची जबाबदारी कोण घेतलो म्हणून आयज आमी हांगा सगळी संपाक रावल्या आणि ही जबाबदारी न्हू कोणी घेवपाची आणि आमचो रस्तो सारको करून दिवपाचो। मेन आमची जबाबदारी कोण घेतलो तो सांगपाचें आणि आमकां हांगा काम धंदो काय ना। आमी ह्याच गांवची मनशां आणि हांगाच आमी पोट भरता। मागणी इतले आमकां 100 मिटर रोड हांगासून करून दिवपाचो, इतलीच मागणी आमची आणि आमी काय म्हणना। आई माटणे, आंबडगाव, वजरे येथील महिला काजू कारखान्यात कामाला जातात। शिकून इतरत्र नोकरी मिळत नसल्याने त्यांच्यासमोर तोच पर्याय आहे। मात्र हा चिखलमय रस्ता त्यांच्यासाठी अडसर ठरतो आहे। पात्र आमचं वाटतं आमकां सद्दी ना आणि काही आमकां इतकी शिकल्या पण आमकां काही काम ना। हे 12वी शिकलेले सोडून मी पण आमकां काम ना म्हणून आमी ह्या कारखान्यात येता आणि तेच कारखान आमी अशी पडले आणि मेल्यो जाल्यार कोण काय करतलो? हे खाणीकार घेतले। चिरेखाणीमुळे कामगारांना योग्य रस्ता मिळत नाही। खरे तर त्यांनी रस्त्याची दुरुस्ती करायला हवी, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे। महिला आंदोलन करणार याची कुणकुण लागताच व्यावसायिकांनी पळ काढला। त्यांनी रस्ता दुरुस्त करून चालण्यायोग्य न बनविल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा महिला कामगारांनी दिला आहे। प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग।